च्या कवयित्री आहेत माननीय रेखा बारी मॅडम. सर्व मान्यवर आणि उपस्थितांना माझा सप्रेम नमस्कार. माझी कविता आहे आत्ता जे चाललं आहे आपल्या समाजामध्ये त्यावर लिहिलेली. सादर करते. कलियुगातील विभिस्त नजरेचा विक्षिप्त राक्षस समाजात चांगुलपणाचा मुखवटा घालून उंडारतो आहे. वर्षानुवर्ष वासनेच्या न भरणाऱ्या अतृप्तीला शमवण्यास काय काय षडयंत्र रचतो आहे. बाबा बुवाचे मुखवटे घालून जगाला हा फसवतो आहे. कधी घेतो कुणाचा बळी, कधी स्वतःच शिकार होण्यास आसुसतो आहे. नाही मानत रक्ताचे नाते गोते, मग बहीण असो वा भाची, मुलगी लेक असो, बायको असो वा सून असो, ती कुणाच्याही घरची, कोणत्याही वयाची. वासनांधया नराधमास लाज ना भीती कर्माची. मूर्ख बनवितो आप्त स्वकीयांना, खोटं ठरवतो सत्यवचनांना. पाप नजरेत भरोनी आवानतो पुण्यात्म आसण्याचा. आहे पद प्रतिष्ठा सत्ता, माज तोवर मनसोक्त करून घेतो. आयुष्याच्या शेवटी मग बघतो स्वतःच्या आयुष्याची झालेली चिंध्या चिंध्या जळून वाट. आज ना उद्या मुखवटा याचा टराटरा फाडणार हा समाज आहे. वासनेने लडबडलेल्या नजरेत याच्या तप्त लाव्हा ओतणार आहे. डोक्यावर घेणारा हा समाज नराधमास या पायाखाली तुडवणार आहे. खोट्याचे तोंड काळे आणि शेवटी सत्याचाच विजय होणार आहे. कितीही घातले मुखवटे तरी खरा चेहरा एक दिवस जग जाहीर होणार आहे. डोक्यावर घेऊन मिरवणारेस तुला पायाखाली तुडवणार आहे. कितीही असू दे तुझ्याकडे ताकद आणि पैसा, अंत तुझ्या कुकर्माचा शेवटी वाईटच होणार आहे. अंत तुझ्या कुकर्माचा शेवटी वाईटच होणार आहे. सावध रहा, सावध रहा, कारण कलियुगातील बिभिस्त नजरेचा विक्षिप्त राक्षस समाजात चांगुलपणाचा मुखवटा घालून उंडारतो आहे. कलियुगात चांगुलपणाचा मुखवटा घालून उंडारतो आहे. धन्यवाद. माननीय कंचन मॅडम यांना नम्र विनंती करते, आपण रेखा मॅडम यांचा सन्मान करावा.